श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर सर्वप्रथम सर्वांना वर्षातील पहिल्या सणाच्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवणार आहे मस्त अशी भोगी विशेष पारंपरिक पद्धतीने बनवलेली मिक्स भाजी आणि त्यासोबत तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी. तर चला मग सुरू करू रेसिपी. तर त्यासाठी साहित्य सांगते. इथे मी घेतलेले आहेत 1 वाटीभर वाटाणे, वालाचे शेंगा 1 छोटी वाटीभर, गवारीची शेंगा 1 छोटी वाटीभर, 1 छोटी वाटी हिरव्या हरभऱ्याचे दाणे, थोडेसे शेंगदाणे, 2 वांगी कापून घेतलेली आहेत. इथे 1 टोमॅटो कापून घेतला आहे, कढीपत्त्याची 9-10 पाने, इथे बोर घेतलेला आहे 1 कापून, थोडंसं गाजर, थोडीशी काकडी, इथे उसाचे तुकडे घेतलेले आहेत, 1 चम्मच तीळ घेतलेले आहेत, इथं पेरू कापलेला आहे थोडासा, 2 भेंड्या कापून घेतलेल्या आहेत, फ्लावर घेतलेला आहे आणि 2 मोठे बटाटे कापून घेतलेले आहेत आणि इथे पत्ताकोबी घेतलेली आहे. भोगीच्या भाजीचा मसाला बनवण्यासाठी आता साहित्य सांगते. मी इथे घेतलेला 1 मोठा कांदा कापून, फ्रेश अशी कोथिंबीर, दगडी फूल घेतलेलं आहे थोडंसं, 2-3 लवंगा, 2-3 मिरे, चक्रफूल थोडंसं, 2 चम्मच धने, खोबरं घेतलेलं आहे. तुकडे तुमच्याकडे तुकडे नसतील तर तुम्ही खोबऱ्याचा किस पण वापरू शकता. 9-10 लसणाच्या कांड्या, थोडेसे शेंगदाणे, शहाजिरे घेतले 1 छोटा चम्मच, दालचिनीचे 3-4 तुकडे आणि 1 चम्मच छोटा तिळ घेतलेले आहेत. तर आता आपण हे सगळे मसाले तव्यावर भाजून घेऊ. तर तेल छान गरम झालंय. आता आपण याच्यामध्ये दगडी फूल भाजून घेऊ. तुम्ही जर कांदा लसूण वापरत नसाल तर तुम्ही तो स्किप करू शकता. याच्यामधून छान लाल कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचं. तर बघू शकता फूल छान भाजल्या गेलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मी लवंगा, मिरे आणि चक्रफुलाचे तुकडे याच्यामध्ये भाजून घेते. उडतात हे, जरा उलटण्याने दाबून घ्यायचं म्हणजे ते उडत नाही. पण छान भाजले. आता आपण हे काढून घेऊ. दालचिनी भाजून घेते. प्रत्येकाची भोगीची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते मैत्रिणींना. तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे मी खोबरं भाजून घेते. खोबरं छान एकदम खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघू शकता खोबरं मस्त भाजल्या गेलेलं आहे. या पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं. मसाले व्यवस्थित भाजले नाही की त्या भाजीचा कलर पण छान येत नाही आणि टेस्ट पण छान येत नाही. याच प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे पण मस्त कमी गॅस करून भाजून घ्यायचे लाल कलर येईपर्यंत. सुरुवातीला मला पण या भाज्या जमायच्या नाही. आता माझ्या लग्नाला 15 वर्ष होत आली. आता मला पूर्ण भाजी कशी बनवायची याची आयडिया आलेली आहे. तरी ते शेंगदाणे पण मस्त भाजल्या गेलेले आहेत बघू शकता. आता आपण एका प्लेटमध्ये या काढून घेऊ. तरी ते मी आता कांदा भाजून घेते. कांदा पण एकदम छान खरपूस भाजून घ्यायचा. तरी ते कांदा आणि तीळ छान भाजले गेलेले आहेत. आपण आता या प्लेटमध्ये याला काढून घेऊ. सर्वात शेवटी धने भाजायचे. धने शेवटी याच्यासाठी भाजायचे. त्याच्यामध्ये शहाजिरे भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घ्यायचा थोडासा गरम करून.
आणि याच्यामध्येच लाल तिखट टाकायचं. लाल तिखट करपत नाही म्हणून मी ते दीड चम्मच टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर लाल चटणीला जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं नाही तर लगेच करपते. तर या पद्धतीने धण्यासोबतच तिला काढून घ्यायचं. तर इथे मसाला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक वाटून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्येच. साधे जिरे घालायचे 1 चिमूटभर आणि मिश्रण छान बारीक करून घ्यायचं. तर या पद्धतीने हे मसाला पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. थोडं थोडं पाणी घालून काढायचं म्हणजे मग ते एकदम पेस्ट तयार होते. तर बघू शकता या पद्धतीने एकदम मी पेस्ट काढलेली आहे. जाड रवाळ थोडंही नाही ठेवायचं, एकदाच मग पेस्ट काढायची म्हणजे मग भाजी छान लागते. नाहीतर भाजीमध्ये हे मसाले जर छान वाटले गेले नाहीत तर कचर कचर लागतात. तर आता आपला मसाला तयार झालाय. आता आपण भाजीला फोडणी देऊ. भोगीच्या दिवशी जी भाजी बनवली जाते त्या भाजीची टेस्ट इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करा अशी येत नाही. माझा अनुभव आहे 10-15 वर्षाचा. तर बघूयात आपण कशी करायची ही भाजी. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली. आता आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडले. आता आपण याच्यामध्ये सर्व भाज्या परतून घेणार आहोत. सर्वप्रथम मी बटाटे टाकते. कढीपत्त्याचे पाणी. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते मैत्रिणींनो. तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. बटाटे छान 1 मिनिटभर परतलेले आहेत मी. आता याच्यामध्ये पत्ताकोबी, बोरं, ऊस, गाजरं, काकडी सर्व टाकून मी आता छान परतून घेते 1 मिनिटभर. याच्यामध्ये फ्लावर, भेंडी, पेरू टाकून 1 मिनिटभर परतून घेते. आता याच्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊ. टोमॅटो छान मिक्स करू. छान परतल्या गेल्या. आता याच्यामध्ये गवारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चणे, वटाणे, शेंगदाणे आपण हे सगळं आता 5 मिनिटं परतून घेणार आहोत. तर 5 मिनिट झालेले आहे. भाज्या मस्त परतल्या गेलेल्या आहे. आता आपण याच्यामध्ये हा वाटण केलेलं घालून घेणार आहोत. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर बघू शकता 5 मिनिट झालेले आहेत. आपण मसाल्यामध्ये छान भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून भाज्या छान मऊसूत शिजून घेऊ. तर भाकरीसोबत खायची म्हणून मी थोडेसे पाणी जास्तच ठेवणार आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. तर बघू शकता मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून 10-15 मिनिटं ही भाजी छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊ. तर इकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजरीची भाकर टाकून घेऊ. भाकरी बनवण्यासाठी मी इथं एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचा. ज्वारीची भाकरी करतो त्या पद्धतीनेच या भाकर बनवायची. मस्त पिठाला छान मळून घेतलं की भाकरी छान येते. कडक होत नाही, काय नाही, मस्त मऊसूत राहते.
तर माझी सासूबाई ज्या पद्धतीने बनवतात अगदी त्याच पद्धतीने मी भाकरी बनवणार आहे. या पद्धतीने मी पिठाला मळून घेत असते. तर बघू शकता या पद्धतीने मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढी भाकर करायची तेवढा पीठ घ्यायचं आणि या पद्धतीने हातावर छान एक उंडा करून घ्यायचा. त्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी सोडायचं आणि या पद्धतीने भाकर थापून घ्या. आता परातीमध्ये पीठ टाकून घ्यायचं. भरपूर टाकायचं म्हणजे भाकर चिटकत नाही. आजच्या दिवशी केलेली भाकरी आणि ही मिक्स भाजी एकदम वेगळीच लागते चव याची. भोगीच्या दिवसाची टेस्ट याच्यामध्ये उतरत असते. एरवी तुम्ही करा बाजरीची भाकर आणि मिक्सची भाजी, आजच्यासारखी लागत नाही. जसा महाप्रसाद देवाच्या ठिकाणचा छान लागतो. आपण किती घरी त्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला तरी होत नाही. तर बघू शकता मी या पद्धतीने भाकर छान थापून घेतलेली आहे. आता आपण हिला तीळ लावून घेऊ. या पद्धतीने तीळ सगळ्या भाकरीवर टाकून घ्यायची आणि तिला छान अजून 1 मिनिटभर थापून घ्यायचं म्हणजे तीळ छान चिटकून राहतं. आता इकडे तवा पण छान गरम झाला आहे. आता आपण भाकरी तव्यावर टाकून घेऊ. पहिली भाकर चपाती काही टाकायचं असेल मी थोडंसं मीठ घालत असते. आता आपण भाकरी टाकून घेऊ. भाकरीला पूर्ण पाणी लावून घ्यायचं. कोरडी नाही ठेवायची, नाहीतर कोरडीली होती, पांढरी पांढरी दिसती कसं तरी. त्या पद्धतीने सर्व भाकरीला छान पाणी लावून घ्यायचं. तर भाकरीला पाणी लावून झालं. आता याच्यावरती तिळ घालायचे म्हणजे छान चिटकतात. तर तुम्हाला माझी भाजी आणि भाकरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास त्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भाकर छान कोरडी झालेली आहे. आता आपण ती पलटून घेऊ. आता ही भाकर पण मी त्याच पद्धतीने करते. ती भाजते तोपर्यंत हिला थापून घेते. तर बघू शकता छान पचलेली आहे भाकर घालून. आता आपण तिला पलटी करून घेऊ. तर बघू शकता किती मस्त फुगलेली भाकर. पीठ छान मळल्यावरच छान बनते भाकरी. तर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली भाकर. तरी तर आपली भाकर छान भाजून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊ. आता याच पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेते. तर 10-15 मिनिटं झालेली आहेत. बघू तर आपली भाजी छान मऊ झाली का. तर बघू शकता मस्त मऊ झालेले वांगे. वटाणे बघू, वटाणे पण मऊ होत आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालू आणि तीळ घालू. मिक्स करून घेऊ आणि भाजी बंद करू. गॅस बंद करून घेऊ. तरी ते माझ्या सर्व भाकरी करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता मी या भाकरी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. किती मस्त कलर आलाय बघू शकता. आता आपण हे एका थाळीमध्ये सर्व करू. बाबा थांबाय. तरी तर पूर्ण थाळी तयार झालेली आहे. मस्त बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी बघू शकता किती मस्त झालेली आहे. आणि ही भोगीची भाजी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा
आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.